स्तोत्रसंहिता 145 ओवी 1-21. यहोवा देवाचे राज्य सर्व काळचे आहे, ऐश्वर्य व सामर्थ्य त्याचेच आहे. दावीद राजा यहोवा देवाची स्तुती आराधना करतो. तो म्हणतो, माझ्या देवा हे राजा, मी तुझी स्तुती प्रशंसा करेन. मी सदा सर्वकाळ तुझ्या नावाचा यहोवाचा धन्यवाद करेन. प्रतिदिवशी मी तुझा धन्यवाद करेन आणि मी सदा सर्वकाळ तुझे नाव यहोवा हे स्तवित जाईन. यहोवा थोर आणि परमस्तुत्य आहे आणि त्याचा महिमा शोधणे अशक्य आहे. एक पिढी दुसऱ्या पिढीला तू केलेल्या कृत्याची प्रशंसा करील आणि तुझ्या पराक्रमाची कार्य सांगतील. यहोवा देवाच्या थोरवीचे गौरवी ऐश्वर्य आणि तुझ्या अद्भुत कार्याचे दावीद म्हणतो, मी ध्यान करीत जाईन. यहोवाच्या भयकारक कार्याच्या पराक्रमाविषयी मनुष्य बोलतील आणि मी तुझा महिमा गाईन. तुझ्या थोर चागोलपणाविषयी आठवणी आम्ही काढू आणि मोठ्याने तू केलेल्या न्यायपणाविषयी गायन करीत जाऊ. यहोवा देव कृपाळू व दयाळू, मंदक्रोध आणि फारच प्रेमदळ आहे. यहोवा देव सर्व मानवजातीशी चांगला आहे. त्याच्या अतिकरुणा त्याच्या सर्व कृत्यावर आपल्याला दिसतात. हे यहोवा, तू केलेल्या सर्व कृत्याबद्दल सर्व मानवजात तुला धन्यवाद देतील आणि तुझे भक्त तुला धन्यवादित म्हणतील. ते तुझ्या राज्याच्या वैभवाविषयी बोलतील आणि तुझ्या पराक्रमाविषयी सर्व लोकांना सांगतील. हे यासाठी होईल की तुझे पराक्रम आणि तुझ्या राज्याचे ऐश्वर्य काय आहे ते सर्व मानवजातीने सर्व मनुष्य संतानास कळवावे. हे यहोवा, तुझे राज्य सर्व काळचे राज्य आहे आणि तू सर्व जगावर राज्य करतोस आणि तुझा राजाधिकार सर्व पिढ्यामध्ये चालणार आहे. पडत असलेल्या सर्वांना यहोवा देव आधार देतो आणि जे अन्यायाने दबलेले किंवा चिंतित किंवा वाकून गेलेले आहेत त्यांना तो उभे करतो. सर्व मानवजातीचे डोळे तुझ्याकडे लागलेले असतात आणि वेळच्या वेळी तू त्यांना त्याचे अन्न देतोस. तसेच तू आपला हात उघडून सर्व जीवजंतूची इच्छा तृप्त करतोस. यहोवा देव आपल्या सर्व मार्गात न्यायी आणि आपल्या सर्व कार्यात कृपाळू आहे. जे सर्व यहोवा देवाला हाक मारतात ते जर सगळे सत्यतेने त्याला हाक मारतात त्यांना तो आपल्या जवळ घेईल. जे यहोवा देवाला भितात व त्याच्या आज्ञा व नियम पाळतात त्याची इच्छा तो पुरवेल. तो त्याची आरोळी ऐकून त्यांना सर्व संकटातून तारेल व निभावून नेईल. जी सगळी मानवजात त्याची आवड धरतात त्यांना यहोवा देव रक्षितो, परंतु सर्व दुष्टाचा यहोवा देव नाश करेल. दावीद राजा म्हणतो, माझे मुख यहोवा देवाची सदा सर्व काळ स्तुती करेल आणि सर्व प्राणी मात्र सदा सर्व काळ यहोवा देवाच्या पवित्र नावाचा धन्यवाद करो. आपण यहोवा देवाने व येशू ख्रिस्ताने दिलेल्या पहिल्या आज्ञेप्रमाणे एकच यहोवा देवाला भजूया. हालेलुया, आमेन. प्रेज गॉड.